रामकृष्ण हरी जय गुरु। आज सिद्धपेठ आळंदी येथे आज छोट्या छोट्या झाडांना श्री गुरुदेव सेवक यांनी आपलं पाणी देण्याचे सेवा कार्य नियमितपणे केलेले आहे। आज सुंदर असे झाडं झालेले आहे आणि महाराज म्हणतात, झाडं दिसती तोडीत बुद्ध, सरळ सुंदर हिरवी शुद्ध, घर मालकाची करी खुद्द कामं आपल्या हातांनी। असे सुंदर वनवृक्षांची दाटी या सिद्धपेठ भूमीमध्ये सजलेली आहे। आज आमची आई सौ हेमावती देसाई आज आपल्या छोट्या छोट्या झाडांना पाणी देण्याकरता सहकार्य करत आहे। मागील 2 वर्षापूर्वी आईच्या हस्ते एक पेरूचा वृक्ष लावला होता, तो आज सुंदर प्रकारे आहे। आणि वडिलांच्या हस्ते एक आंब्याचा वृक्ष लावलेला आहे, ते पण सुंदर त्यांची आता वाढ होत आहे। ही सेवा तसेच आमचे सहकारी मित्र गुरुबंधू श्री गजानन सरोदे दादा यांच्या हस्ते सुद्धा एक सीताफळाचा वृक्ष लावण्यात आलेला होता, पण त्यांची वाढ सध्या छोट्या छोट्या प्रमाणात वाढ होत आहे। अशीच वाढ प्रत्येक झाडांची व माऊलींच्या आशीर्वादाने हे कार्य पूर्णत्वास जावो, या अशा सिद्धपेठ भूमीमध्ये श्री गुरुदेव सेवक वृक्ष प्रेमींना सेवा करण्याची संधी मिळाली। आणि आमची सेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरणी अर्पण करतो। रामकृष्ण हरी जय गुरु। सुरेश श्री देसाई, पुणे विभागीय प्रचार सेवाधिकारी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र देहू। रामकृष्ण हरी जय गुरु। वृक्ष सर्वाची सेवा करतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही कार्याला लावितो सेवेसाठी। अशी सेवा घडत राहो, श्री गुरुदेव चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी।